नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, राम राम. मित्रांनो, दररोज सकाळी सकाळी आम्ही फिरायला येत असतो. तर हे पहा, रस्त्याच्या दोन्ही साईडला निसर्गरम्य वातावरणामध्ये फिरण्याची मजा काही आवरत आहे. पलीकडे सूर्यफुलाचे झाडं लावलेले आहेत. पलीकडे हे पहा, सूर्यफूल पेरलेलं आहे. अलीकडे गहू मकाई बघा इकडे हे पहा. खरंच सकाळचं वातावरण शरीरासाठी खूप चांगलं असतंय बरं का. सकाळच्या शांत वातावरणामध्ये निसर्गरम्य मध्ये फिरायची मजाच काही आवरे. बघा मित्रांनो, रस्त्यावरचं वातावरण हे पहा, दोन्ही साईडला झाड आहेत. इकडे ऊस गेलेला आहे. हे पहा, इकडे ऊस आहे. पलीकडे केळाचे झाडं लावलेले आहेत. बघा खूप छान आहे. इकडे बघा, रस्त्याचं किती निसर्गरम्य वातावरण आहे. सकाळचं शांत. इकडं पाठीमागे पहा, इकडं पण हे पहा, आंब्याचे झाड आहेत. रस्त्यावर गाडी चाललेली आहे. हे पहा, आंब्याचे झाडं पहा. इकडं असलं वातावरण आहे का ग्रामीण भागामध्ये जगण्याची मजा काही आवडत नाही. ग्रामीण भाग अलीकडे घ्या थोडा, माझा आवाज येतो. ग्रामीण ग्रामीण भागातलं जीवन खरंच खूप छान असते. हे पहा, आंब्याचे झाड आहेत. आंब्याच्या झाडाला तोड लागलेला आहे. हे का आमच्या गावातील प्रगतीशील शेतकरी सोमाभया शिंदे यांचा ऊस आताच गेलेला आहे. हे पहा इकडं, हे पलीकडे दुसरं ऊस आहे. पलीकडे पाणी लावलंय, बैलजोडी आहे. छान एकदम शरीरासाठी सूट. आणि दररोज सकाळी मी अर्धा घंटा व्यायाम करत असतो. अर्धा घंटा थोडं रनिंग करीत असतो. शरीरासाठी चांगलं असतंय. कारण कामाच्या धावपळीमध्ये माणूस काय करतंय, आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करतंय. हे पहा, इकडे आमच्या गावातील शेतकरी हे पहा, शंकर अण्णा शिंदे पण तिकडे दिसत आहेत. सकाळी सकाळी भल्या पहाटे येऊन शेताला पाणी द्यायचं काम करायला. तर शेतकऱ्याच्या खूप घाम गाळल्याशिवाय कष्ट कष्ट काय म्हणते ते फळ भेटत नाही. बा, खूप कष्टाळू जीवन आहे शेतकऱ्याचं. सकाळी सकाळी इतक्या भल्या पहाटे येऊन पाणी द्यायला लागले. तर ते आम्हाला म्हणजे मी त्यांना दिसायलोय. त्यांचं माझ्याकडे लक्ष नाही, पण माझं लक्ष हे पाहिजे. तिकडे दाखवा सर, एकदा पलीकडे दाखव. ते पहा, शंकर भाऊ पाणी देताना दिसत आहे. तर बघा मित्र, खूप छान. रस्त्यावरून गाडी खूप. आणि हा माझा पहिला ब्लॉग आहे बरं का. पहिला ब्लॉग आज कसं तरी बनवायला लागलोय. काही माहिती नसते बनवायची, पण बनवायला सुरुवात केलेली. बघू ती एक यशस्वी पाऊल तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला बटन दाबा, माझे व्हिडिओ चांगले चांगले कमेंट करा, कसा वाटला कसा नाही, आणि शेअर करा. आणि मला यूट्यूबमध्ये घवघवीत असं यश मिळालं पाहिजे असं करा. हे पहा इकडं, आता इकडं सूर्यफूल पेरलेलं आहे. हे पहा, सूर्यफूल दाखवा इकडं जवळ थोडी. हे पहा, ज्वारी, सूर्यफूल आणि प्रसन्न हवा सकाळी सकाळी भेटते आपल्या शरीराला. बघा, आमच्या इकडे झाडं येतं, हे इथं समोर सागवानाची झाडं येतं. आणि लय बरं वाटत आहे बघा सकाळी फिरल्यावर. दिवसभर काम करते माणूस. बघा मित्रांनो, काय बोलावं हे बी काही सुचत नाही, कारण पहिल्यांदा बनवायलाच ना व्हिडिओ. हे पहा, आपल्या निसर्गाने आपल्याला भरभरून दिलेलं आहे, पण आपल्याला वापर करता येत नाही. बघा, सूर्यफूल, ते तिकडे सागवानाची झाडं येतं पलीकडं. बघा बघा, किती किती फ्रेश वाटत आहे. असलं सिटीमध्ये राहण्यामध्ये माणूस माणसाला ओळखत नाही. मध्यंतरी कोरोनाचा काळ चालू होता, त्या टायमाला मी राहिलो होतो छत्रपती संभाजीनगरला. शेजाऱ्याला विचारत नाही, बाबा जेवला काय, बसला काय, उठला काय. इथं ग्रामीण भागामध्ये माणूस एक दिवस पण उपाशी राहत नाही. आणि माणुसकी असते. जाता येता लोक विचारतात, काय चाललं मामा, काय नाही, कसं आहे, बरं आहे का, बरी का तब्येत. शहरी जीवन आणि ग्रामीण जीवन याच्यामध्ये खूप फरक आहे बरं का. ग्रामीण भागामध्ये माया, आपुलकी, प्रेम भरभरून असतंय. तर मी तर म्हणतो, लोक ग्रामीण भागातून सिटीकडे चालले जा, पण आपल्या गावाला विसरू नका, आपल्या मातीला विसरू नका, आपल्या माणसाला विसरू नका. कारण खरं तेच सोन आहे आपल्या जीवनाचं. अशी प्रेम, आपुलकी, माया दुसरीकडे भेटत नाही. सिटीमध्ये गेल्यानंतर आपल्याला सगळं विकत भेटत आहे, पण आपले मायेची माणसं भेटत नाही. तर आपण आपल्या गावामध्ये जवळचं जर कुणी असलं, जरी आपली किरकिर झाली, थोडंफार भांडण करणं झालं, आणि वैयक्तिक तेच माणूस जर का अचानक जर बाहेर गावाला भेटलं, उदाहरणार्थ आपण इथं परळीला राहतो आणि आपल्याला बाहेर भेटलं समजा अंबाजोगाई, पुणे, नाशिक, तर आपण आपुलकीने एकमेकांना बोलतो. तर त्या टायमाला आपल्या मनात असते, अरे आपली याच्यासोबत किरकिर झालेली म्हणून. पण जवळ असताना माणूस किंमत करीत नाही. त्याच्याने जवळ असताना किंमत करा, एकमेकाला भेटा, मन मिळाने पसंदा. कारण आयुष्य एकदाच आहे, क्षणभंगूर आहे. गेल्यानंतर म्हणायचं नाही लई चांगलं होतं.
आणि खरंच आहे, मशानामध्ये माणसाचं कौतुक करते तर जिवंतपणे कौतुक करीत नाही. मित्रांनो, सगळ्याला मिळून मिसळून राहा. आयुष्य एकदाच आहे, हसून खेळून जगा आणि पुढे जा, सगळ्यांना मिसळून राहा. बघा किती छान वाटायला. बघा ग्रामीण जीवन खरंच छान असतंय. आता इथं ऊस तोडणीचा मोसम चालू आहे. पांगरी कारखान्यावर टायर आहेत आजूबाजूला आलेले. ऊस तोड नाही, खूप ऊस गेलेला आहे. काही ऊस आहे बाकी इकडं, काही काही ऊस राहिलेला आहे अजून. ते बघ सागवानाची झाली. खूप प्रसन्न वाटत आहे बरं सकाळी सकाळी खूप. आणि सकाळी 1 तास फिरल्यामुळं अख्खा दिवस ताजा तवाना जाते माझा. मला एनर्जी कशामुळे येते, कारण याच्यामुळे हेच माझं रहस्य आहे. सकाळी मी रोज 1 तास फिरतो, 15-20 मिनटं थोडीफार रनिंग करतो. जास्त होत नाही पण करतो रनिंग, कारण शरीर फिटनेस. आणि संध्याकाळी जेवण झाल्यावर मात्र 100 पावले शतपावली चलतो. जीवन काम तर काय रोजचंच आहे. आपल्या सगळ्यालाच काम करावं लागतं, तुम्हाला पण मला पण प्रत्येकाला. कामातून कुणाला सुट्टी नाही. ते म्हणतात ना, मेलं ते गेलं, जीवाला आराम नाही. पण तितक्या बी किती बी जीवन व्यस्त राहू द्या, स्वतःसाठी वेळ द्या. कारण माणूस स्वतःसाठी कधीच जगत नाही, आपल्या कुटुंबासाठी जगतंय, आपल्या लेकरा बाळासाठी जगतंय. मग त्यांच्यासाठी दीर्घायुष्य जगावं लागेल का नाही? मग दीर्घायुष्य जगायचं हेच रहस्य आहे. आपलं शरीर अनमोल, शरीर संपत्ती श्रेष्ठ. तर ते म्हणते ना, हेल्थ इज वेल्थ. शरीर जर चांगलं राहिलं तर आपण जगतो. पहिले माणसं 100 वर्ष जगत होते, बरोबर का? पहिले गावरान खायला होतं, काम कष्टाळू होतं. आताचे माणसं 40, 50, 45, 55ला जायला लागले. कोणाला अटॅक आला, कोणी धडकून मेलं, काही झालं काही झालं, किडनी गेली, बीपी गेला, हे झालं, शुगर झालं. अरे काहीच होत नाही. तुम्ही तब्येतवर लक्ष द्या. कारण माणसाचं शरीर म्हणजे एक पिठाची गिरणी, पिठाची गिरणी. आपण दळण आणायला जातो, दर शुक्रवारी पिठाची गिरणी बंद असते. अजून तुम्ही बघा, पिठाच्या गिरणीला लिहिलेलं असते दर शुक्रवारी पिठाची गिरणी बंद राहील. माणूस शरीराला आराम देते का? नाही देत. हप्त्यातून 1 दिवस शरीराला आराम घेतला पाहिजे, 1 दिवस उपवास धरला पाहिजे. अहो तुम्हाला सांगतो मित्रांनो, ऐका माझं मन लावून. डॉक्टर पण सांगतात हप्त्यातून 1 दिवस उपवास धरा, पण माणसाला उपवास सहन होत नाही. उपवास धरायचं कारण काय मला काही माहीत नाही, पण ऐकलेलं आहे असं शास्त्रीय काय म्हणते तर, की आपल्या शरीरामध्ये जे विटाणू म्हणजे विषारी ज्या पेशी निर्माण झालेल्या असतात त्याला नष्ट होतात म्हणून ॲटोमॅटिक. आपण जर उपास धरायचा, सकाळी ताजं फिरायचं, फ्रेश वाटत आहे. आणि बघा बरं इकडे किती मजा येते फिरायला. हे पहा, हे सागवान, हे गहू, हे ज्वारी, रस्त्याच्या दोन्ही साईडला झाडं. लय बरं वाटत आहे बघा. असंच फिरत जा. तुम्ही पण काय करायचं मित्रांनो, किती बी कामं असले सकाळी 15-20 मिनटं फिरत जा, 15-20 मिनटं व्यायाम करीत जा. आणि माझ्या चॅनलला जर जरी चुकलं काही तर मला माफ करा बाबा, एखादा शब्द झाला तर. पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला बटनला क्लिक करा आणि शेअर करा, कमेंट करा. आणि मी बीड जिल्ह्यातून परळी तालुक्यातून बोलतोय. तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यात कोणत्या गावात पोहोचला हे कमेंट करून सांगा, कुठं कुठं बघतात म्हणून. धन्यवाद मित्रांनो, तुमचा सपोर्ट राहू द्या. तुमचा सर्वांचा लाडका मारुती कराड. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.